एव्हरीवन. तर माझं बाळ झालेलं आहे आता पूर्ण 6 महिन्याचं, 6 मंथचं कंप्लीट झालेलं आहेत आणि खूप आनंद होतो. किती पटापट दिवस जातात कळतच नाही. त्यांचं सगळं करता करता, घरातलं सगळं करता करता 6 महिने केव्हा गेलेत काही कळलंच नाही. तर 6 महिन्याचं झाल्यानंतर तो काय काय करायला लागला आहे, तर तो खूप मोठी गोष्ट अशी करायला लागला आहे, म्हणजे की तो माझा आवाज पूर्णपणे ओळखायला लागला आहे. मी जशी त्याला आवाज देते तसा तो मला पलटून बघतो, म्हणजे असा पूर्ण मान वळून असं पूर्ण बघतो. त्याला आई कोणती आहे हे कळायला लागलं आहे. आणि यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला कोणतीच नाही वाटत की त्याला मी कळायला लागली आहे. माझ्या आवाजाला तो खूप छान प्रतिसाद देतो, ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्याचं रुटीन खूप छान प्रकारे आता सेट झालेलं आहे. तो 2 तास झोपतो, 2 तास जागी राहतो. असं करत करत माझा दिवस छान निघते. आणि तो केव्हा झोपतो केव्हा उठतो मलाही आता माहीत झालेलं आहे. केव्हा थकलेला असतो, केव्हा त्याला दूध पाहिजे असते, हेही मला आता समजायला लागलं आहे. पहिले काय व्हायचं ना की त्याला उलटीचा त्रास असल्यामुळे ना ते कळायचंच नाही की त्याला केव्हा भूक लागलेली आहे किंवा त्याला काय पाहिजे आहे हे मला खरंच नाही कळायचं. कारण की 3 महिने तर माझे खूप त्रासात काढले आहेत मी. तर खूप कसे तरी निघाले, कारण की त्याला इतका उलटीचा त्रास होता आणि मला खूप त्याच्यावर कीव यायची. पण 3-4 महिन्यानंतर ना ते उलटीचा त्रास बंद झाला आणि आता त्याचं छान असं रुटीन लागलेलं आहे. आणि आता तो परत 6 महिन्याचा पण झाला, तर आता तो वरचं पण खायला लागेल. तर आता आमचं रुटीन जे आहे ते व्यवस्थित लागलेलं आहे. तो मस्त 2 तास झोपतो, तर 2 तासात मी माझी कामं करून घेते, परत 2 तास जागतो. बदल मी असं बघते की तो स्ट्रेंजर जे असतात, म्हणजे कोणी पण घरात आलं की तो लगेच त्यांच्याकडे जात नाही. आधी कसं कोणाकडे पण जायचा, कोणी त्याला एखादा चक्कर लावून आणायचं बाहेरून, पण आता तो जात नाही. आता ना तो मला किंवा पप्पाला ओळखायला लागला आहे, किंवा गार्गीला म्हणजे त्याच्या दिदीला ओळखायला लागला आहे. तर तो त्या पर्टिक्युलर व्यक्तींकडे जायला लागला आहे, किंवा त्याची इच्छा असते तेव्हाच तो जातो, नाहीतर तो खूप रडतो, नाही जात तो कोणाकडे. आणि 6 महिने पूर्ण झाले म्हटल्यावर तो आता छान असा पलटतो, आपला स्वतःहूनच पालता होतो. आणि याची मी खूप दिवसापासून वाट बघत होती, कारण की मी बरेचसे व्हिडिओज बघत होती युट्यूबवरती, किंवा सगळेजण माझे रिलेटिव्स वगैरे म्हणायचे की तो उबडा का नाही होत. तर तो फायनली उबडा झालेला आहे आणि छान असा मानवरती वगैरे करतो. त्याची मान खूप लवकर टाईट झाली आहे, म्हणजे तो 4थ्या महिन्यातच त्याची मान टाईट झालेली होती आणि आता तर खूप परफेक्ट अशी टाईट झालेली आहे. आणि आता तो छान उबडा वगैरे होऊन मस्त टीव्ही वगैरे बघतो. एखाद्या वेळेस टीव्हीवर गाणे वगैरे लागलेले असले की तो गाण्यांना पण मस्त बघत असतो. शेकी शेकी गाणं त्याचं खूप फेवरेट आहे. ते गाणं लावलं की तो अगदी शांत होऊन जातो. तर अशा प्रकारे माझ्या बाळाचे 6 मंथचे माइलस्टोन आहेत की तो उघडा झालेला आहे, तो माझा आवाज ऐकतो, तो स्ट्रेंजर्सकडे कोणाकडे जात नाही. अजून कोणती गोष्ट सांगितली मी की तो खूप हसायला खूप लागलेला आहे, खूप जास्त हसतो. आणि परत तो त्याची हात पायाची बोटं पूर्ण तोंडामध्ये टाकतो आणि चोखतो, त्यांनीच त्याचं पोट भरते. तर आणि त्याचं रुटीन खूप जास्त सेट झालेलं आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. तर हे सगळं माझ्या बाळामध्ये मी अनुभवते आहे. तर तुमचंही बाळ 6 महिन्याचं असेल आणि तुम्हाला काही वेगळं एक्सपिरियन्स आलेला असेल तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.